वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत तो वेलकम है दोस्तों। आज के इस वीडियो में हम बाल मानस शास्त्रों एवं अध्यापन शास्त्रों विषय के कुछ सिलेक्टेड क्वेश्चन देखने वाले हैं दोस्तों। जिस तरीके से हमने एक टेस्ट सीरीज शुरू की है 2013 से लेकर 2024 तक, तो ये तमाम प्रीवियस ईयर क्वेश्चन जो है दोस्तों हम अगले 8 दिन में पूरे करने वाले हैं। तो इस वीडियो में हम 2024 में जो परीक्षा हुई थी उसमें के कुछ सिलेक्टेड और आईएमपी क्वेश्चन म्हणजे बाल मानस शास्त्र व अध्यापन शास्त्र विषयासंदर्भातले जे मेन प्रश्न आहे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। वीडियो शुरू करने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। और दोस्तों अगर आप हमसे जुड़ना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सअप चैनल को ज्वाइन कर लेना है, जहां से आपको तमाम अपडेट वक्त वक्त पर देखने के लिए मिलेंगी। तो सबसे पहले मैं आपको एक बात बता दूंगा, देखिए प्रश्न क्रमांक 1 इस तरीके से यहाँ पर रहा है दोस्तों। पहला प्रश्न करने से पहले मैं आपको बता दूं कि अगर आप भाषा 1 हिंदी लेते हैं, भाषा 2 मराठी लेते हैं, तो आपको पूरा का पूरा पेपर जो है वो मराठी भाषा में देखने के लिए मिलेगा, क्योंकि बच्चे फॉर्म भर रहे तो मुझे कॉल करते हैं। तो देखिए अगर आप हिंदी मीडियम से भाषा 1 हिंदी भी लेते हैं, भाषा 2 मराठी भी लेते हैं, तो आपका CDP, समाजशास्त्र, साइंस, EVS, मैथमेटिक्स, ये पूरा का पूरा पेपर क्या है मित्रांनो आपका मराठी में ही आएगा। ये बात आप समझेंगे। प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे, मानवी वर्तनाची कारण मीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला। त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही, अशा वेळी डॅश डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते। अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, हास्य, प्रार्थना, परगौरव किंवा निर्मिती। तर हे बघा, अशा वेळी डॅश डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते म्हणजे प्रार्थना या ठिकाणी काय असेल, आपला योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी काय आहे दिलेला आहे। त्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। आता प्रश्न क्रमांक 2 हा प्रश्न सुद्धा मित्रांनो 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य बरोबर। खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। कौशल्याचा मूलभूत घटक नाही, तर हे बघा मित्रांनो, वेग कौशल्याचा मूलभूत घटक असणार आहे, ऊर्जा हा सुद्धा कौशल्याचा मूलभूत घटक आहे, गुणवत्ता हा सुद्धा कौशल्याचा काय आहे मूलभूत घटक आहे, परंतु प्रेरणा हे जे असणार आहे या ठिकाणी आपला बरोबर उत्तर आहे, कारण की कौशल्य प्रेरणा हे जे आहेत असणार आहे कौशल्याचा मूलभूत घटक या ठिकाणी राहणार नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 इथे दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात की बालकामध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेतील बालकामध्ये आढळते, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो। तुम्ही सुद्धा या ठिकाणी काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न जे आहे ते वाचून घ्या। ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, शेषावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था किंवा किशोरावस्था, अशा प्रकारे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे। तर हे बघा मित्रांनो, संवेदन, तर्क आणि अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी। ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक B जे असेल कुमारावस्था या ठिकाणी काय असणार आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक B जे असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। काही शब्द असे दिले जातात प्रश्नामध्ये की ज्याच्या हिशोबाने आपण एक अनुमान किंवा गेसिंग लावू शकतो। प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी विचारलेला आहे की व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलेनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात। हे बघा मित्रांनो, खूप कठीण प्रश्न जे आहेत ते 2024च्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते आणि निकाल जे होता मित्रांनो फक्त 3.8% म्हणजे 3% जवळपास काहीतरी निकाल लागला होता 2024च्या परीक्षेमध्ये। आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलेनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीचे असतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे, कॉलोरिक, मोनोकोलिक, फॅगमॅटिक किंवा सॉग्विन। तर हे बघा मित्रांनो, सॅग्विन जे आहे ते आपला या ठिकाणी काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 5। आता हे बघा प्रश्न क्रमांक 5 इथे दिलेला आहे की पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते,
हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. हा प्रश्न सोपा होता. चार ऑप्शन दिलेले आहे. आणि इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, मनाचा कल किंवा दृष्टीदोष. तर हे बघा मित्रांनो, पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे जेव्हा वाटते त्या ठिकाणी आपल्याला काय होतो, इंद्रिय भ्रम होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हे बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 सुद्धा 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता की अध्यापन म्हणजे काय. ओके, मोस्ट IMP हा प्रश्न आहे मित्रांनो की अध्यापन म्हणजे नेमके काय. 4 ऑप्शन दिलेले आहे. ज्ञान देणे म्हणजे अध्यापन होय, व्याख्यान देणे म्हणजे अध्यापन होय. तर बघा मित्रांनो, व्याख्यान देणे कधीही अध्यापन होऊ शकत नाही. अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजे अध्यापन होय, किंवा शिक्षणाला उपकारक वातावरण तयार करणे म्हणजे अध्यापन होय. तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि ऑप्शन क्रमांक 3 जे असेल, अध्ययनाला प्रवृत्त करणे म्हणजेच अध्यापन होय, अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारलेला आहे की प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांना मूळाक्षरे शिकवताना त्या मूळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता केवळ मूळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजून शकतात. शिकवण्याच्या या पद्धतीस डॅश डॅश असे म्हणतात. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. अभिसंधान पद्धती, क्षेत्रीय अध्ययन पद्धती, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती किंवा ज्ञानात्मक अध्ययन पद्धती. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक ए जे असेल अभिसंधान पद्धती आपला काय असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनर आणि अभिजात अभिसंधान उपपत्ती म्हणजे पावलोव. हे तुम्ही लक्षात ठेवा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 इथे विचारलेला आहे की स्वायत्ता नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसून येते. प्रश्न नेमका अशा प्रकारे विचारलेला आहे की पियाजे यांच्या मते कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये कोणते वर्तन बदल दिसून येते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो, व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, स्वतःची भूमिका तयार करतो किंवा भूतकाळाच्या दिसत नाही. हे बघा मित्रांनो, दिसत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, पियाजे यांच्या मते कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही. प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचा मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या सेक्शनमध्ये विचारले जातात. तर हे बघा, 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. तर हे बघा, अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो, हे बरोबर असणार आहे. स्वतःची भूमिका तयार करतो, हा सुद्धा या ठिकाणी काय आहे, बरोबर ऑप्शन दिलेला आहे. आणि भूतकाळाच्या वर्तनकाळाशी संबंध जोडतो, हा सुद्धा अतिशय बरोबर या ठिकाणी असणार आहे. परंतु व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, हा या ठिकाणी काय आहे मित्रांनो, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही पियाजे यांच्या मते. तर व्यक्तिनिष्ठपणे विचार करणे हा चुकीचा या ठिकाणी काय आहे, ऑप्शन दिलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. हा प्रश्न जे आहे ते प्रत्येक वेळी मित्रांनो प्रत्येक वेळी जे आहे ते चेंज करून परीक्षेत विचारला जात आहे 2017 पासून. ओके, प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे की सिल्वर मॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. हा प्रश्न सुद्धा मित्रांनो प्रश्न क्रमांक 8 सारखाच आहे की अयोग्य विधान कोणते. आता हे बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक ट्रिक असते. म्हणजे पॉझिटिव्ह जे आन्सर असतात मित्रांनो ते नेहमी बरोबर असतात आणि निगेटिव्ह जे आन्सर असतात ते नेहमी चुकीचे असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. सीटेट प्रमाणे प्रश्न विचारल्यानंतर ऑप्शन दिलेला आहे की भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक क्रियेत जाते, हे बरोबर आहे मित्रांनो. ओके, भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो, हे सुद्धा बरोबर असणार आहे. कारण की भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो. प्रत्येक भावनेत उद्दीपनाचा प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्य अंगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतो, हा सुद्धा काय आहे, बरोबर असणार आहे. वेगवेगळ्या भावनाची विकर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते. तर हे बघा मित्रांनो, व्यक्तीमध्ये
भावनेची विकीर्णता ही कधीही म्हणजे सर्व व्यक्तींमध्ये सारखी नसते. तर ऑप्शन क्रमांक 4 काय आहे या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते अयोग्य आहे. आपला बरोबर उत्तर या ठिकाणी आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 येथे दिलेला आहे की वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली. अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून ठेवा. वारंवार परीक्षेत हा प्रश्न विचारला जात आहे की वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. डॅश डॅश संकल्पना यांनी मांडली. 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहे आणि डॅनियल गोलमन काय असणार आहे मित्रांनो, आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी संदर्भात 10 क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी आम्ही तयार केलेला आहे मित्रांनो. उत्कृष्ट दर्जाचे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे आणि क्वेश्चन सेटचा तुम्ही अभ्यास करा, सराव करा, म्हणजे तुमचा पास होने है फिक्स है मित्रांनो. जस्ट याची प्राइस है 199 और हिंदी के भी कुछ दोस्तों हमने क्वेश्चन सेट तैयार किए. आप लोगों को पता है पेपर 1 और पेपर 2 के लिए जिसकी प्राइस है आपके 199, क्योंकि हमने हिस्सों में जो है दोस्तों अलग अलग तरीके से क्वेश्चन सेट तैयार किए. अगर आपको हिंदी की क्वेश्चन सेट खरीदने तो आप अलग से उसको खरीदेंगे और आपको चाइल्ड डेवलपमेंट एंड पैडागॉजी के क्वेश्चन सेट खरीदने तो उसको क्या करेंगे दोस्तों आप अलग से खरीदेंगे. वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए, चैनल पे नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए. बढ़ते हैं अगले प्रश्न की तरफ. जी ठीक है. प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा प्रश्न क्रमांक 11 इथे दिलेला आहे. ज्ञानरचनावादी प्रक्रिया म्हणजे पंचई द्वारे स्पष्ट केली जाते, त्याच खालीलपैकी योग्य क्रम कोणता. आता मित्रांनो हे जे पंचई आहे किंवा 5E आहे याचा मीनिंग काय, याचा अर्थ काय, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. NEP 2020 मध्ये सुद्धा याचा समावेश काय आहे करण्यात आलेला आहे. तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे असेल आपलं बरोबर उत्तर बी असेल मित्रांनो. इंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलेबोरेट और इव्हल्युएट इस तरीके से, मतलब मूल्यमापन. शेवटी काय असणार आहे मित्रांनो, मूल्यमापन आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक बी जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 दिलेला आहे की नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली, या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहेत. आता हे बघा मित्रांनो पुन्हा प्रश्न विचारलेला आहे की अयोग्य विधान कोणते. 3 विधान या ठिकाणी काय आहे बरोबर असणार आहे आणि 1 विधान जे असेल ते अयोग्य विधान किंवा चुकीचं विधान या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे नेमकी क्वेश्चन विचारण्याची जी स्टाईल आहे मित्रांनो ती अशाच प्रकारे असते की आपल्याला योग्य अयोग्य आहे नाही असेच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र संदर्भात विचारले जातात. प्रश्न क्रमांक 12 ऑप्शन 1 दिलेला आहे की सुयोग्य चेतकांच्या द्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडवून आणणे, हे काय बरोबर आहे. समाधानामुळे प्रतिरांची पुनरुत्ती थांबते. स्किनर या मानसशास्त्राने शिक्षणासंबंधी प्रबलीकरण उपपत्ती मांडली, हे तर बरोबर आहे. आणि शिकणे म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल, हे सुद्धा काय आहे बरोबर आहे मित्रांनो. परंतु ऑप्शन क्रमांक 2 येथे दिलेला आहे म्हणजे अयोग्य दिलेला आहे की समाधानामुळे प्रतिचारांची पुनरुत्ती थांबते, तर असा होत नाही मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे ते चुकीचा दिलेला आहे. आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे. आता 4 विधान या ठिकाणी दिलेलं आहे आणि 2005 मध्ये नमूद केलेले मार्गदर्शक तत्वापैकी एक विधान ते असणार आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 13 शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित पद्धती, ज्ञान बाहेरील जगाशी जोडावे, परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात, हे चुकीचं आहे. शिक्षणात घोकमपट्टीवर भर द्यावा, हा सुद्धा मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे. आणि ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित पद्धती, ही सुद्धा या ठिकाणी काय आहे चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो, कारण की ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल मित्रांनो या ठिकाणी आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 इथे दिलेला आहे की उद्गामी विचार प्रतिमान हे डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. अशा प्रकारे हा कठीण प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो की उद्गामी विचार प्रतिमान या डॅश डॅश यांच्या संशोधनावर आधारलेले आहे. 2024च्या प्रश्नपत्रिकेमधील हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि 4 ऑप्शन दिलेला आहे. रिचर्ड सचमॅन,
हिल्टा टाबा, कॉर्ल राजर्स किंवा डेव्हिड हंट. तर हे बघा जे बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, हिल्डा टाबा जे असेल तर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि अतिशय इम्पॉर्टंट हा प्रश्न यासुद्धा या ठिकाणी असणार आहे की उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न डॅश डॅश यांनी केला. 4 ऑप्शन दिलेले आहे, ब्लूम, दांडेकर, दवे किंवा स्किनर. तर बघा मित्रांनो, दवे जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे, कारण की उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचं काम कोणी केलं, तर दवे यांनी केलं. ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे अतिशय इम्पॉर्टंट काही 15 प्रश्न आपण 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मधले पाहिलेले आहे मित्रांनो, आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपण यापुढे सुद्धा पाहणार आहोत, कारण 65 दिन आता परीक्षेला उरलेले आहे मित्रांनो. आमच्याकडे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीची नोट्स म्हणजे क्वेश्चन सेट तयार केलेले आहे मित्रांनो. परचेस करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमची कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे, तिथून आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. 199मध्ये आपल्याला 10 प्रश्नपत्रिका भेटेल. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र सरावासाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे प्रश्न असणार आहे मित्रांनो. हे क्वेश्चन सेट तुम्ही अवश्य खरेदी करा आणि वाचन करून टाका, तुम्हाला 20+ अवश्य मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.